रील स्टार आहेत ते खूप नाजूक परिस्थितीतून आहेत की त्यांना मला नाही वाटत की कधी चित्रपटामध्ये किंवा मोठ्या पडद्यावरती चान्स भेटू शकतो, पण प्रत्येकाला वाटतं की पुढं पुढं गेलं पाहिजे. मला जेव्हा ही भूमिका आबांनी पहिल्यांदा माझ्यापर्यंत घेऊन आली त्यावेळेस मला फार आनंद झाला, कारण की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायला मिळतं. मी बरेचदा शेतकऱ्यांवरती मी येतोय पिक्चरसुद्धा शेतकऱ्यांवरती होता, पण शिक्षणाविषयी हा माझा प्रथम सिनेमा आहे. अनुभव वेगळा होता, पण काम करताना सेटवर मजा आली. पण आता बिंदास आहे आणि टिकटॉकला असं बिया वाटत नव्हतं, बिंदास कानाच बनवायचं खाऊन गोळी घेत. मजेशीर आहे तिची काय गावातली जर्नी आहे आणि गावातल्या काय काय छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या सिनेमात आहेत. मग काय काय आम्ही धिंगाणा केलेलं, काय मस्ती केलेली. हाय हॅलो नमस्कार, मी संगीता तडे आणि आज आपण आपला आवाज सेलिब्रिटी गप्पा टप्पांमध्ये भेटणार आहोत मुसंडी चित्रपटातील कलाकारांना, म्हणजे संपूर्ण स्टार कास्टला. तर आज आपल्यासमोर आहेत रोहन पाटील, ज्यांनी ह्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे अभिनेता म्हणून. त्याचबरोबर गायत्री जाधव, जिला आपण बबन चित्रपटापासून पाहतोय, अशी गुणी अभिनेत्री आपल्या पुण्याचीच, आणि चित्रपटाचे डायरेक्टर शिवाजी दोलताडे सर. नमस्कार, मी शिवाजी दोलताडे, मुसंडी चित्रपटाचा डायरेक्टर. सर्वात प्रथम रोहन तुमच्याकडे, कारण याआधी आपण भेटलो होतो मजनू चित्रपटाच्या निमित्ताने आणि आता तुम्ही घेऊन येत आहात मुसंडी. तर या मुसंडीबद्दल आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. प्रथमतः नमस्ते. आपला आवाजचे जे पूर्ण प्रेक्षक आहेत त्या सर्वांना नमस्कार. त्यांनी आम्हाला पूर्वी खूप मदत केली, ह्यावेळेस एक त्याच्यापेक्षा डबल मदत करतील ही अपेक्षा व्यक्त करतो. 26 मेला आमचा एक मुसंडी म्हणून सिनेमा रिलीज होतोय. त्याचं महाराष्ट्रभर खूप गाजावाजा चालला आहे, एक आगळा वेगळा विषय. कारण आपण पाहतो समाजामध्ये काहीतरी वेगळं केलं की त्याचा गाजावाजा होतो. मग तो चित्रपट असो, राजकीय असो, XYZ काही असो, वेगळं काही केलं की त्याची चर्चा होते, लोक दखल घेतात. तसं आम्ही मुसंडी म्हणून सिनेमा केलाय. मुसंडी म्हणजे काय, आपण एक जन्माला आल्यानंतर कळायला लागल्यापासून एक हेतू ठेवतो आणि एक झेप मारायचं प्रत्येकाचं प्लॅनिंग असतं. तसं मुसंडी म्हणजे झेप म्हणजे मुसंडी. एक आगळा वेगळा विषय आहे. विषय ह्याच्यामध्ये आहे MPSC UPSC. आपण पाहतो आपल्या राज्यातून देशभरातून तरुण आहे ज्याच्या जेव्हा देशाचं भवितव्य आहे ती तरुणाई MPSC UPSC कडे वळाली आणि तो विषय घेऊन आम्ही मुसंडी बनवलाय. खूप चांगला विषय आहे. ह्याच्यामध्ये मी प्रमुख भूमिकेमध्ये आहे, गणेश नावाचं कॅरेक्टर केलं. माझ्याबरोबर सहकलाकार चांगले आहेत, तानाजी गळगुंडे आहे, अरबाज शेख आहे, सूरज चव्हाण आहे, गायत्री जाधव आहे, ज्यांनी खूप मला मदत केली. एक पहिला अनुभव होता आमचं काम करण्याचा, खूप छान वाटलं. आणि एक MPSC UPSC बरोबर खूप चांगली लव्ह स्टोरी आहे, खूप चांगली कॉमेडी आहे. आणि मला सांगायला आवडेल की एक मुसंडी म्हणजे आपण मुसंडीचा अर्थ झेप होतो आणि MPSC UPSC करणाऱ्या प्रत्येक मुलाला आपल्या मार्फत मला आवाहन करायचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रयत्न करताय, वाटचाल करताय, अभ्यास करताय, पण माझी एक तुम्हाला एकदा विनंती राहील मुलांना की एकदा मुसंडी बघा आणि जो MPSC UPSC करणारा मुलगा मुसंडी बघेल तो 100% मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाही. एक खूप चांगला विषय, प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढवणारा चित्रपट आहे. खूप काही वेगळं सांगून जाणार आहे. खूप प्रत्येकच फील्डमधल्या लोकांना तो मुसंडी मारायला लावणारा सिनेमा आहे. खूप चांगला. त्याचं शूटिंग आम्ही कोपरगाव साईडला केलं, शिर्डी कोपरगाव साईडला. खूप चांगल्या पद्धतीने रिलीज करतोय. राज्यभरातून खूप मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे आम्हाला सपोर्ट भेटत आहेत, खूप मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे फोन येत आहेत, खूप MPSC UPSC करणाऱ्या मुलांचा सपोर्ट भेटतोय. म्हणजे अगदी असं वाटायला लागले की सिनेमाला अजून रिलीजला टाईम आहे तोपर्यंत जेवढा सपोर्ट आम्हाला भेटतोय त्याच्यामुळे असं वाटायला लागले की सिनेमा देखील मुसंडी मारेल. येस, थँक्यू. नक्कीच सिनेमा मुसंडी मारणारच आहे. 26 मेला हा सगळीकडे प्रदर्शित होत आहे. अशी अभिनेत्री की जिने ह्या मूवीमध्ये विद्यार्थिनीची भूमिका केलेली आहे, ती अधिकारी होण्याचे स्वप्न पाहते. तर या चित्रपटाची जेव्हा तुझ्याकडे ऑफर आली किंवा तुला विचारलं गेलं तर तुला काय वाटलं? कारण बबन चित्रपटामधली तुझी भूमिका फार वेगळी होती आणि या चित्रपटातली ही भूमिका म्हणजे एक एज्युकेटेड मुलगी जी शिक्षणासाठी धडपडते किंवा अधिकारी होण्यासाठी धडपडते, तर अशी काहीशी ही भूमिका आहे. होय. मला जेव्हा ही भूमिका आबांनी पहिल्यांदा माझ्यापर्यंत घेऊन आली त्यावेळेस मला फार आनंद झाला, कारण की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायला मिळतं. आणि बबनमध्ये तसं कॅरेक्टर गावाकडचंच आहे, पण हे कॅरेक्टरचा प्रवास आहे गावात ते शहरापर्यंत. सो हा प्रवास जगतानाच माझ्या नव्हते. मी पहिल्यांदा जेव्हा ऑनलाईन पूर्ण ऐकली आणि त्याच वेळेस म्हणलं अरे मजा आहे, केलं पाहिजे कॅरेक्टर. नवीन नवीन भूमिका नक्कीच केल्या पाहिजे आणि एखादी अशी भूमिका असते की जी लोकांच्या प्रेक्षकांच्या खूप मनात घर करून राहते. तर प्रेक्षक याचबरोबर आज आपल्या समवेत आहेत या पिक्चरचे, या मूवीचे डायरेक्टर शिवाजी दोलताडे सर. तर सर या मूवीविषयी. नमस्कार, मी शिवाजी दोलताडे. मुसंडी चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलेलं आहे. मुसंडीबद्दल सांगायचं म्हटलं तर हा खरोखर खूप मोठा विषय आहे आणि याची गरज फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारताची गरज आहे याच्यामध्ये. तर आज आपण पाहतो की करोडो मुलांचं स्वप्न आहे की IAS IPS होण्याचं.
तर त्याच्यात खूप कमी प्रमाणात लोक सक्सेस होतात, बरेच अपयशी होतात. अपयशी झालं तर त्याला मार्ग काय, सक्सेस होण्याचा मार्ग काय, तर ह्या सर्व गोष्टी आपण याच्यातून दाखवलेल्या आहेत. विद्यार्थी जो आहे तो गरीब असेल श्रीमंत असेल, पण त्याला मुसंडी मारता आली पाहिजे. त्याचं ध्येय, त्याची जिद्द, चिकट ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण पाणाला लावल्या पाहिजे, तर त्यांनी मुसंडी मारली पाहिजे. तर या चित्रपटामधून आम्ही तेच दाखवलेलं आहे. स्टारकास्ट निवडताना किंवा हा मूवी बनवताना म्हणजे मी पाहिलं की तुमच्याबरोबर रील स्टार पण तुमचे मित्र वगैरे दाखवलेले आहेत. त्यांना ह्या चित्रपटामागे घेण्यामागे काय हेतू होता? कसं आहे, आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की रील स्टार सोशल मीडियावर जोरात असतात म्हणून त्यांना घेतलं की काय, असा गैरसमज प्रत्येकाचा होऊ शकतो. पण तेही माणसंच आहेत, त्यांनाही वाटतं की आपण मोठ्या पडद्यावर आलो पाहिजे. आणि फार गरीब कुटुंबातून आहेत जे रील स्टार आहेत, ते खूप नाजूक परिस्थितीतून आहेत की त्यांना, मला नाही वाटत की कधी चित्रपटामध्ये किंवा मोठ्या पडद्यावरती चान्स भेटू शकतो. जरी ते मोबाईलच्या माध्यमातून बिचारे स्वतःला सिद्ध केलं त्यांनी, पण प्रत्येकाला वाटतं की पुढं गेलं पाहिजे. तर हीच पॉझिटिव्ह संकल्पना ठेवूल, कारण आम्ही स्वतःही खूप नाजूक परिस्थितीतून पुढे आलो आहे आणि आम्हाला माहिती आहे की प्रसंग आणि स्वप्न बघितल्यानंतर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती अवघड असतं. तसं त्यांनाही वाटत असेल की आपण चित्रपटामध्ये काम केलं पाहिजे. तर ह्याच हेतूने अगदी अतिशय गरिबातील गरीब मुलांना आम्ही, जरी रील स्टार असले तरी माणसंच येते, तर पिक्चरमध्ये घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांचं काम परफेक्ट केलं, अगदी एकदम छान पद्धतीने कॅरेक्टर केलं. थोडक्यात नवीन कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न टीमने केलेला आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवला गेलेला आहे. तर हा चित्रपट तेवढाच ताकदीचा असणार आहे. तर आम्ही 26 मेला तो थिएटरमध्ये जाऊन पाहणारच आहोत. या चित्रपटामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे किंवा मेन अभिनेते आहेत गणेश, त्यांची या मुसंडी चित्रपटामध्ये गणेश बरोबर त्यांच्या मित्रांची भूमिका ज्यांनी साकारलेली आहे किंवा जे मित्र म्हणून दाखवलेले आहेत ते सगळे इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये तानाजी. तर तानाजी, तुमच्या भूमिकेविषयी, कारण सैराटमध्ये पाहिलेला तानाजी हा खूप वेगळा आहे, म्हणजे प्रदीपच्या भूमिकेत पाहिला होता आणि त्यानंतर आता मुसंडीमध्ये आपण पाहतोय गणेशचा मित्र म्हणून. हां, तर मी गणेशचा मित्र आहे ह्या सिनेमात आणि त्या पात्राचं नाव आहे दादा. परत हा आहे बाळू, परत अरबाज तो अनिलचं करतो आहे. तर आम्ही अशी 4-5 जणांची टीम आहे आणि एका गावातल्या कुटुंबातली जवळ आसपास राहणारी आम्ही अशी पोर आहे. तर मजेशीर आहे ती जी काय गावातली जर्नी आहे आणि गावातल्या काय काय छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या सिनेमात आहेत. मग काय काय आम्ही धिंगाणा केलेलं, काय मस्ती केलेली तुम्हाला सिनेमात बघायला मिळतील. अशा काय 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 गोष्टी आहेत सिनेमात. पण त्या सिनेमातला प्रदीप आणि आत्ताचा तानाजी यामध्ये काही फरक आहे का? गावाकडचे तेच मित्र, तसेच मित्राला साथ देणारे? हां, काय फरक तर काय नाही, फक्त फरक एवढाच की आता म्हणजे सैराटला जवळपास 7 वर्ष झालेत आणि सैराटनंतर एक 5-7 सिनेमे केलेत मी. जवळपास माझे 7-8 सिनेमे रिलीज आहेत, केलेत 10-12. एवढाच फरक आहे, बाकी काय फरक असं काही म्हणता येणार नाही. आणि पात्र मजेशीर आहे, पण जे दादाचं पात्र मी करतोय, जी प्रदीपचं पात्र केलं मी सैराटमध्ये, त्याच्यात जवळ आसपासचं असणारं पात्र आहे. आता प्रत्येक कलाकृती वेगळी असती, तर कलाकृतीला साजेसं असं ती पात्र आहे आणि त्यातनं काहीतरी वेगळं बघायला मिळेल. नक्की 26 मेला हे मित्रांचे पात्र आम्ही पाहणारच आहोत. तर यामध्ये अजून एक मजेशीर पात्र आपण म्हणू शकतो किंवा रील स्टार म्हणून जे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत असे सूरज चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर सूरजजी, तुमच्याविषयी म्हणजे ह्या मूवीमध्ये तुम्ही काय भूमिका केलेली आहे किंवा आत्तापर्यंत तुम्ही रील स्टार म्हणून फेमस आहात आणि चित्रपट हा पहिलाच चित्रपट असेल तुमचा? दुसरा, बरोबर. तर ह्या भूमिकेविषयी काय सांगाल? फार नावाचं कॅरेक्टर आहे, कॉमेडी आहे आणि गाण्याला कसं जिगले ना, त्यामुळे लय सपोर्ट केला आहे आम्ही मित्रांनी. लय बरं वाटले आणि हसून खेळून राहिले. आबा, परत आपलं शिवाजी डोलतले म्हणजे माझं सर, त्यांनी मला लय सपोर्ट केला आहे. त्यांनीच फोन केला तर सूरज भाऊ तुम्हाला यायलाच लागन, कसल्या परिस्थितीत लगेच आलो मी. पण रील स्टार असताना म्हणजे रील करतानाच्या भूमिका वेगळ्या असतात आणि मूवीमध्ये ती भूमिका करताना कॅमेरासमोर खूप वेगळं आपल्याला जावं लागतं. तर त्याची काही मजा तुम्हाला वेगळी वाटली का? ती मजा म्हणजे मी कसल्याच कॅमेऱ्याला बेक नाही, मी बिंदास असतो. म्हणजे माझ्यात असली शक्ती ना, मी माझा टॅमिना अख्खाच कॅमेऱ्यासमोर अख्खी माझी शक्ती आहे ना, कणाकणाच बोलतो. असं आहे माझं, जे आहे ते बिंदास. हा, असंच आहे. खोटं काही नाही की मला इंटाला मी बनवायचं ना, कधी कधी वाटायचं असं ब्या, पण आता
बिंदास आहे मी. आणि टिकटॉकला असं बिया वाटत नव्हतं, बिंदास कानाकानाच बनवायचं खाऊन गोळीत. असं वाईलं व्हायचं ना तुपान चकली वाजतच यायची. हा बिंदासपणा सूरजचा आपल्याला 26 मेला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर छोटा पुढारी म्हणून ज्यांना आपण आत्तापर्यंत सगळ्या रीलमध्ये किंवा मुलाखतीद्वारे पाहिलेले आहेत, तर असे घनश्याम. नमस्कार मॅडम. मी घनश्याम द्रोडे आणि मुसंडी सिनेमात माझं वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे आज राज्यात ज्यांची लहान मुलं उंची कमी असते, उंची वाढत नाही आणि स्वप्न तर खूप मोठे असतात, ध्येय मोठे असतात, तर त्यांच्याकडे समाज कसा वेगळ्या नजरेने पाहतो, हे तुला हे जमणार नाही, तुला ते करता येणार नाही, आई वडिलांच्या अपेक्षा आणि आपण कसं सावरायचं हे सगळं MPSC UPSCच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत. आणि शिक्षण क्षेत्राची आवड असून बी आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. मग आपण काय केलं पाहिजे काय नाही, माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे. मी बरेचदा शेतकऱ्यांवरती मी येतोय पिक्चर सुराग शेतकऱ्यांवरती होता, पण शिक्षणाविषयी हा माझा प्रथम सिनेमा आहे. अनुभव वेगळा होता, पण काम करताना सेटवर मजा आली. तानाजी सर होते, अरबाज सर होते, सगळे आम्ही आबाच म्हणतो त्यांना, दुलताडे सरांना आणि शिवाजी सर, सूरज भाऊ असल्यामुळं हसून खेळून वातावरण. तर सगळे प्रेक्षकांना माझं एक वेगळं कॅरेक्टर आहे. अल्लडपणा तर आहे, पण चांगलं कॅरेक्टर आहे. एक भावना आहे त्यांना कॅरेक्टर पाहिल्याच्या नंतर की मुसंडी सिनेमा, मी तर सगळ्यांना सांगेन आयुष्यात ज्याला मुसंडी मारायची त्यांनी मुसंडी सिनेमा पाहिला पाहिजे. आणि आम्हाला ज्या वेदना झाल्यात त्या वेदना आणि कष्ट मेहनत करून इथपर्यंत आले. मी तर सगळ्यांना सांगेन आमचं कॅरेक्टर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच एक भावना व्यक्त होतील. आणि मी प्रेक्षकांना एक विनंती करेन, 26 मेला सिनेमा पाहिल्याच्या नंतर आपण नक्की प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. मूर्ती लहान कीर्ती महान. नक्कीच या चित्रपटामध्ये आपल्याला घनश्यामची भूमिका पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाचे सर्वेसर्वा गोवर्धन दोलताडे सर इथे उपस्थित आहेत. सर, या चित्रपटाविषयी. नमस्कार, मी गोवर्धन दोलताडे. तसं आबा नावाने मी परिचित आहे. मी मुसंडी या चित्रपटाचा निर्माता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या चित्रपटाचा मी लेखक पण आहे. तर असंच मग या मुसंडी चित्रपटातून म्हणजे मी मुसंडी शिक्षणावरती एवढं सांगतो, म्हणजे हा चित्रपट पूर्ण संदेश देणारा जरी असला तरी ह्या चित्रपटातून आम्ही एंटरटेनमेंट, कॉमेडी, ॲक्शन म्हणजे जे पाहिजे. आज असं एक म्हण आहे की जसं वारं आहे तसंच ओपनलं पाहिजे, कारण सध्या सोशल सब्जेक्ट म्हणलं की कुणीच बघत नाही, तिकडे पाठ फिरवत नाहीत, चॅनलवाले पण फिरवत नाहीत, कुणी जनता पण नाही. त्यामुळे आम्हाला एवढा चांगला चित्रपट असून सुद्धा सोशल मानायला भीती वाटते. पण आम्ही बिंदासपणे आहेत. म्हणजे आम्हाला बरेच लोक म्हणले की तुम्ही सोशल म्हणता तर लोक बघणार नाहीत, पण आम्ही सांगतो की चला, सत्याला एक दिवस न्याय आहे. हा चित्रपट माझ्यासाठी नाही तर पूर्ण माझ्या फायद्यासाठी नाही, तर हा चित्रपट संपूर्ण राज्यातील उद्याच्या भविष्यासाठी, उद्याचे भविष्य उज्ज्वल घडणार आहे, ज्यांच्या हातून उद्या डॉक्टर होतील, शास्त्रज्ञ होतील, IAS अधिकारी होतील, IPS अधिकारी होतील, या सर्वांच्या भविष्यासाठी हा चित्रपट एक वरदान ठरणार आहे. म्हणूनच हा चित्रपट राज्यातील सर्व जनतेने पहा अशी माझी तळमळीची विनंती आहे. आमची पण आयुष्याची एक मुसंडीच आहे. आम्ही पण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात आपापल्या पद्धतीने स्ट्रगल करतो आणि तो मुसंडी मारतो. तशीच आमची ही मुसंडी आहे की या चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात, कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रात तुम्ही मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाहीत, याची मला 100% खात्री आहे. धन्यवाद.